श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्री चरित्र मालेत आज आपण पाहणार आहोत श्रीपादांकडून रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह. धर्मगुप्त आणि शंकर भट पिठापुराकडे निघाले होते. वाटेत एका शेतकऱ्याने त्यांचे स्वागत केले व आदरातिथ्य केले. गप्पातून श्रीपाद वल्लभांचा विषय निघाला तेव्हा तो शेतकरी म्हणाला, माझे नाव नरसिंह रायडू. लहानपणीच माझे आई वडील वारले. मी मामांकडे राहत होतो. मी भित्रा व शरीराने साधारण होतो. मामा सरळ साधा, परंतु मामी रागीट व लोभी होती. मामाला रमणी नावाची सौंदर्यवान मुलगी होती. ती कृष्ण भक्त होती. मामी माझ्याकडून खूप काम करून घेत असे, परंतु खायला देत नसे. जेवण देताना भेदभाव करत असे. मी मामीचे असंख्य अपराध सहन केले. मामीला पैशांचा खूप लोभ. तिची स्तुती केली तरी ती फसत असे. रमणीला माझ्याबरोबर विवाह करायचा होता, परंतु परिस्थिती अगदीच वेगळी होती. तरी देखील रमणी श्रीकृष्णाची भक्ती करून प्रार्थना करीत होती. एकदा त्या गावात एक ढोंगी साधू आला. मी कालीचा भक्त आहे, मला भूत पिशाच ज्योतिषी वगैरे माहिती आहेत असे तो सांगत असे. त्याच्या बोलण्यावर मामी खुश झाली. देवघरातील कृष्णमूर्ती फेकून देण्यास त्याने सांगितले. घरात कोंबडीचा बळी देणे वगैरे प्रकार सुरू झाला. मामी खुश झाली. लवकरच तुमच्या घरात ऐश्वर्य संपन्नता नांदेल असे सांगून त्या ढोंगी साधूने मामीला विश्वासात घेतले. त्या ढोंगी साधूची नजर रमणीवर गेली. वशीकरणाचा प्रयोग करून तिला वश करण्याचा त्याने बराच वेळा प्रयत्न केला. रमणीत कालीमाता आहे, तिला बाहेर काढायला हवे म्हणून घरात कोंबड्यांचा रक्तपात सुरू केला. चांगल्या घराला स्मशानाचे रूप आले. एकदा रमणीला एकटी पाहून त्या साधूने झोंबाझोंबी सुरू केली, परंतु रमणीने जड वस्तूने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला. साधूच्या डोक्यात काजवे चमकले. दुसऱ्या दिवशी एक ब्राह्मण याचक भिक्षेकरिता आमचे घरासमोर आला. तेव्हा रमणी म्हणाली, आमचेकडील भूतप्रेतांचे वास्तव्य आहे, ती भिक्षा म्हणून घ्या. मामी म्हणाली, घरात काहीच नाही, दारिद्र्य घ्या. मामा म्हणाला, दुष्ट शक्ती भिक्षा म्हणून, पण त्या ब्राह्मणाने सर्व नाकारले, परंतु माझ्याजवळील चांदीचा ताईत त्याने स्वीकारला. एवढ्यात तो ढोंगी साधू स्मशानातून आला व त्याने आणलेले माणसाचे कपाळ भिक्षा म्हणून घेण्याचा अट्टहास केला. तेवढ्यात आमच्या दारात एक भव्य प्रकाश दिसला. भिक्षेसाठी आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागली. त्या प्रकाशाचे किरण रमणीवर पडले. रमणी पूर्वीसारखी सौंदर्यवान दिसू लागली. मामा मामी मात्र घाबरून गेले. मला मात्र खूप धैर्य आले. शरीरात अचानक ताकद असल्याचे जाणवू लागले. ढोंगी साधूच्या तोंडातून रक्त येऊ लागले व विवळू लागला. त्या दिव्य तेजोमय प्रकाशाचे एका मानवात रूपांतर झाले आणि ते रूप म्हणजे श्रीपाद वल्लभ होय. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, कालीमाता खरे पाहता मानवात लपलेले काम क्रोधादी राक्षसांचा विध्वंस करते. कोंबड्या बकऱ्या मागत नाही. मनुष्याच्या खोट्या व राक्षसी प्रवृत्तींची ही लक्षणे आहेत. खऱ्या कालीमातेची लक्षणे प्रेम, शांती, दया वगैरे आहेत. मांत्रिक करत असलेले राक्षसी शक्ती, भूत प्रेतादित वगैरे थोतांड आहे. धर्म संरक्षणार्थ माझा जन्म झाला आहे. आमच्या घराची शुद्धी करून त्या साधूला पिटाळून लावले. श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली. श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा व रमणीचा विवाह स्वहस्ताने केला आणि तेव्हा श्रीपादांची मूर्ती जेमतेम 12 वर्षांची होती. श्री स्वामी समर्थ.